हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आता इथे आम्ही गेलो होतो केक घेण्यासाठी, कारण की मायराच्या बाबाच्या एका कलिगची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं. आणि मग आवरून वगैरे सगळ्यात पहिलं तर आम्ही इथे केक शॉपमध्ये गेलो आणि मायराला तर असं वाटत होते की माझाच बड्डे म्हणून. आणि केक घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हाच त्याची इतकी धडपड चालली होती, काही केक कट कर, मला केक कट करायचं आहे आणि माझा बड्डे म्हणजे आम्ही खूप जास्त हसत होतो. मायराची इतकी एक्साइटमेंट होती आणि जेव्हा त्यांना केक कट करण्याची वेळ आली तेव्हाही तिलाच केक कट करायचा होता, अशी त्यांच्या मांडीवरती जाऊन बसली होती. तुम्ही बघितलंच असेल. आणि लहान मुलांचं दुसरं काही नसतं, पण केक खाण्याची एक्साइटमेंट असते आणि त्यांना त्याच्यामुळेच खूप जास्त केक कट करायला आवडतं. आणि हे बघते तुमचे त्यांच्या कलिगचे दोन्ही मुलं इतकी गोड आहेत ना, मला तर खूप जास्त आवडली. मुलगाही आणि मुलगीही इतके सुंदर आहेत आणि इतके गोरेगोरे पान आहेत ना, खूप क्यूट आहेत ते. आणि म्हणजे थोडे लाजत होते, पहिल्यांदाच आम्ही भेटत होतो त्यामुळे ते लाजत होते. आणि त्यानंतर मग एकदा ओळख झाली की छान प्रकारे ते आमच्यामध्ये म्हणजे रुळून गेले आणि छान मायराही तिच्यासोबत. मायराला तर आता आजकाल तर ओळखच लागत नाही, ती छान प्रकारे मिसळून जाते. आणि त्यानंतर मग इथे केक कट करण्यासाठी घेतला आणि हे हॉटेल ग्रँड मल्हार जे की वीर रोडला आहे. आता आमचं इथे म्हणजे याच्या आधी आम्ही इथे गेलो, जेवण छान प्रकारे टेस्टी असतं. आणि त्यांनी मग ॲनिव्हर्सरीचं सॉन्ग लावलं, जे की मी याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं नाही आहे. आणि छान सॉन्ग वगैरे लावलं आणि मस्त आम्ही केक वगैरे कट केला. आणि मायरा तुम्ही बघू शकता इथे, त्यांच्या दोघांपेक्षा हिचीच एक्साइटमेंट होती. आणि मग छान असं केक कटिंग केलं आणि मस्त असं जेवण वगैरे केलं आम्ही. जेवण खूप जास्त टेस्टी होतं आणि आमचा खूप जास्त वेळ गेला, कारण की गप्पा पुन्हा मुलांचे थोडेसे मजा मस्ती याच्यामध्ये खूप जास्त वेळ गेला आणि छान आम्ही एन्जॉय केलं. आणि जेव्हा मुलं असे छान प्रकारे एकमेकात रुळतात, आता ही दिदी बघू शकता तुम्ही, इतकी क्यूट आहे ना, मला तर ही फार जास्त आवडली आहे. मी त्यांना म्हटलंसुद्धा किती सुंदर मुलं आहेत तुमची, म्हणजे असं कौतुकही आपल्या तोंडून झालं तर त्यांनाही बरं वाटतं. आणि खरंच म्हणजे रिअली सांगायचं म्हटलं ते जवळूनही फार सुंदर आहेत ती मुलं. आणि हे दिदी तर मला फार जास्त आवडले. मी तिला म्हटलं की तू एक दिवशी आमच्या घरी ये मायरासोबत खेळायला. ती म्हटली हो, कारण की ते आतापर्यंत इथे राहत नव्हते, कारण की आधीच आमची ओळख झाली असती, कारण की ते भोरला राहतात आणि ते पण आता इथे शिफ्ट झालेत. म्हणून मग आता त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि छान प्रकारे आमचं असं सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता मायरा अजूनही मांडीवरून उठली नाही आहे, कारण की आम्हाला केक म्हणजे पोट भरून केक खायचा आहे. मग ती तिथून त्यांच्या मांडीवरून उठली. आणि आता हा जो व्लॉग आहे तो मी 3-4 दिवसांचा शूट केलेला आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 असं 4 दिवस शूट घेतलेला आहे. त्यानंतर मग विशाखा म्हणजेच माझी भावाची बायको, त्यानंतर माझी मावस बहीण ह्याही माझ्याकडे आलत्या. पण तेव्हा मी म्हणजे असं होतं ना, खूप जास्त शूट घ्यायला असं झालं आणि मी काही शूट घेतलं नाही आहे घरी अक्षरशः. म्हणजे फक्त थोडीशी माझ्याकडे एक क्लिप आहे. म्हणजे असं होतं ना की गप्पा गोष्टी याच्यामध्येच आपला वेळ जातो आणि आपण म्हणजे मोबाईलकडे कमी वळतो, तसंच झालं. आणि त्यामुळेच पूर्ण एक असा ब्लॉग शूट झालेलाच नाही आहे. आणि झालंही असता पण मी काहीही शूट केलं नाही आहे, कारण की आम्ही एकत्र जेव्हा जमतो ना तेव्हा आमच्या गप्पा गोष्टी संपत नाही आहेत. आणि मुलांचा गोंधळ, मुलं तर फार जास्त गोंधळ धिंगाणा मस्ती करत होते. आता तुम्ही इथे बघू शकता जेवण आम्ही मागवलं होतं तेही खूप छान आणि टेस्टी होतं. खूप छान जेवण आम्ही केलं. आणि मायराचं तर ॲज युज्युअल जे बाहेर गेले होती त्रास देते ते अजूनही तिचं चालूच आहे. म्हणजे बाहेर गेले होती फार जास्त नखरे करते खाण्यासाठी, म्हणजे त्रास देते, तिला खायचं नसतं. आता बघू शकते ते चेअरकडे अशी तोंड करून बसले, म्हणजे मी चालूच नाही आहे तिला अशी. आता किती ओरडून तरी त्यांना काही कळणार नाही आहे, म्हणून असं इग्नोर केलं. ठीक आहे, तिला जे खाऊ दे. लगेच झालं, मला पकड. जागा नाही.
आमच्या घरी येत जायच्या सोबत खेळायला. तू थकून जाशील. बास बाबू, तसं केक खराब नको करू. नको खराब करू बाबू. तुला खायचंय तेवढं खा. बस का बस, आता सकाळी खा. आणि इथे बघितलं, रात्रीचे 11:30 वाजलेत तरीही मायराचं घरी आल्यावरही केक खाणं चालूच आहे. कारण की तिथेच त्यांनी ते नको म्हटले आम्हाला केक, आणि मग त्यांनी थोडाही नाही घेतला आणि मग मायराने घरी येऊन असा पुन्हा अजून ताव मारला. आत्ता आम्ही जेवण वगैरे करून घरी आलो आहे आणि आता 11:30 वाजलेत. इतकी झोप आली खूप जास्त. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट सगळ्यांना. इथे शुक्रवारी झाल्याच्या नंतर डायरेक्ट शनिवारी इथे व्हिडिओ शूट केला मी. इथे तूप कढून घेतलं, जे की माझं राहिलेलं काम होतं. आणि मग माझ्या बहिणीचा त्यांचा फोन आला की त्या निगडीला होत्या तर आज येणार होत्या. मग त्यानंतर इथे डायरेक्ट त्या संध्याकाळी पोहोचल्या माझ्यापाशी 9 वाजता. आणि मस्त असं जेवणाचा बेत केलेला होता आणि जेवण वगैरे बनवेपर्यंत त्या आल्याच होत्या. आणि मग जे मावस बहिणीला आम्ही काम देत असतो ते म्हणजे रस बनवायचं. ती कुठेही आमच्या नातेवाईकात आमच्या जवळच्यात गेली की आम्ही तिला हे महत्त्वाचं काम देतो म्हणजे देतोच. आणि त्यानंतर ती आईस्क्रीम घेऊन आली होती, तेही आम्ही दुसऱ्या दिवशी खाल्लं, म्हणजे असं होऊन जातं. आणि त्यानंतर डायरेक्ट म्हणजे त्याच शनिवारी आम्ही इव्हिनिंगला पुन्हा निगडीला गेलो, कारण की लग्न होतं संडेला आणि लग्नाला जायचं होतं. म्हणूनच मी त्यांच्यासोबत तिकडे गेले होते. आणि इथं आलं की मायराला मांजरशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आणि त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं घरी जायला 8 वाजले होते. आणि मस्त असं जेवणाचा बेत मी म्हटलं की छानपैकी बेसन आणि भाकरी करूयात. आणि इतकं सुंदर बेसन वगैरे झालं होतं. बहिणीनेच माझ्या भाकरी वगैरे केल्या आणि मस्त आम्ही जेवण वगैरे केलं. आणि बघू शकता तुम्ही, खूप जास्त म्हणजे असं आता आम्ही आदल्या दिवशी हे सगळं खाऊन झालं होतं. त्यानंतर मग असं साधे जेवणही जेवायला खूप जास्त मजा येते. आणि माझं टेन्शन मिटलं होतं. ती जेव्हाच्यापासून आली आणि तिकडे गेल्यावरही मायरा आणि मल्हार दोघांनाही जेवण तिनेच खाऊ घातलं होतं. मस्त कांदा कैरी अशा आम्ही जेवणाचा आनंद घेतला. आणि खूप म्हणजे वर्षानंतर म्हणता येईल की म्हणजे 1 वर्ष तर झालं असेल मी निगडीला गेले नव्हते. आणि मावशीही घरी नव्हती. मावशी हॉटेलवरती गेली होती आणि तिला उशीर होणार होता येण्यासाठी. आणि मायराचं बघा, इथे एवढं लेट झाला आहे तरीही तिला मांजरासोबतच खेळायचं आहे. आणि माझ्या बहिणीच्या नंदेच्या मुलाचं लग्न होतं, त्याच्यामुळे मीही आले होते. आणि माझी बहीणही त्यानंतर मग आली होती इकडे लग्न घरून. आणि इथेही तिचे दोन्ही म्हणजे बहिणी त्या म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या. आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी रविवारी संध्याकाळी तर मी आले. तोपर्यंत इकडे आमची मदर्स डेचा केकची तयारी झाली होती, जे की आद्याच्या आईने केले होते. आणि ती वाटच बघत होती मी कधी येते. तिने फोन केला तेव्हा तर मी पोहोचलेही होते. मग लगेच मी फ्रेश नाही काही नाही वाटेतच येतं तर तिच्याकडे गेली. ती म्हणली पहिले इकडे आपण केक कट करूयात. आणि मस्त असं केक कट केला आणि थँक्यू सो मच. तिने पण खूप छान असं केक आणला होता आणि आमचं मदर्स डेही छान सेलिब्रेशन झालं. आणि मुलींनाही जसं वाटतं, मुली तर एकच दिवस भेटले नव्हते पण त्यांना असं झालं होतं की आपण खूप दिवस झाले भेटलो नाही आहेत. आणि केकही फार जास्त सुंदर होता आणि टेस्टी पण होता. आणि यांच्या दोघींचं तर बघितलं असेल, छान अशी मिठी मारली दोघींनी. जसं काय त्या म्हटलं ना तुम्हाला, त्यांना 1 दिवसात पण थोडं भेटलं नाही ना, की असं होतं की आम्ही खूप जास्त दिवस भेटलो नाही आहेत. आणि मग आद्यालाही खूप जास्त आनंद झाला होता आम्हाला बघून. आणि त्यानंतर मग तिचं असं झालं की तू स्वयंपाक बनवला नाही आहेस. आम्ही खाऊन तर आलेलो होतो पण पुन्हा तिने एवढे सारे डबे भरून दिले की आद्याही माझ्या मागे लागली होती. मग त्या दोघींना वरण भात चारलं. आणि तिने बघू शकता इथे एवढं सारं मला म्हणजे तिने जे बनवलं होतं ते एवढं सारे डब्यात दिलं. आणि चिकन हे बनवलं होतं तेही दिलं. मग आम्ही ते नंतर मस्त असं जेवण वगैरे केलं. आणि चला मग, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.